नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसांनी ही माझ्या मामाची मुलं शर्वा आणि आधी. तर आम्ही सकाळी सकाळी वास्कोहून आईच्या घरी आलो होतो. रविवार होता. तर मंडळी कधी कधी कसं होतं ना, मनातून इच्छा होती की कुठेतरी जायचं आहे. म्हणजे मी असं कुलदेवता कुठले तरी मंदिरात असं इच्छा होती. तर माझी गेले 2 महिने इच्छा होती की आम्ही जटार बाबाला जाऊ. म्हणजे आमच्या आईच्या बाजूने देवतो काय म्हणतो राखणदार. हा, तर म्हटलं आज मुहूर्त आला रविवारी तर आज जाऊ. तर हे फाटीमागे गेले ते मॅनेजमेंट कॉलेज. आम्ही पर्यामार्गी गेलो होतो. म्हणजे आईच्या घरातून पर्यामार्गी आम्हाला जवळ पडते. दोडामारला मी दोडामारच्या जरासं पुढे आहे ते मनोरी मध्ये पडतं मंदिर. हे पर्ये हा, तर हे भूमिका मंदिर आहे. म्हणजे इथं भूमिका मंदिर आहे, त्याच्याच बाजूला भूमिका कॉलेज, पर्येची कॉलेज बाजूलाच आहे. हे भूमिका मंदिर. तर पर्या गेल्यानंतर आई क्रॉस करून आम्ही घोडामात जाणार होतो. हे पूर्वाचार्याचं मंदिर. हे मी येताना दाखवलं आहे, नंतर बघा. आणि इथं एक फॉर्च्यून फार्म आहे म्हणजे काम चालू आहे त्यांचं घोडामाचं थोडस अलीकडे सॉरी. आणि आम्ही पोहोचलो. आता मंदिरात जायचं म्हटलं तर फुलं आणि तो राखंड आहे ना, सो पानं, केळी, नारळ, विडी असं सर्व काही जे आहे तुम्ही इथून घेतलं. हा 50 रुपये आणि हा 60 रुपये. पण मला काय माहित 50 रुपयाचा हार खूप आवडला. नंतर पानं, सुपारी आणि वेडे घेतले. आणि मला आठवण न होतं, पण रविवार होता ना, तर दोडामार्गचं मार्केट रविवारला लागतं. खूप गर्दी होती. बाजार, गावठी मिरच्या, हसाणे सर्व काही. आम्ही येताना नंतर भाजी कांदे वगैरे बाजार होता ना, असं सर्व इथूनच घेऊन गेलो. भाजी ताजी होती, पण काय म्हणणार वास्को पण ती रेट होती. मला वाटलं काय इथं थोडं रेट कमी असणार, पण तसं नाही. पण ताजी मात्र होती. अशा तऱ्हेने दोडामार्ग गेलं. हे इथं काहीतरी झालं होतं. म्हणजे मुलगी स्कूटरवरून पडली काय झालं माहिती नाही, पण तो व्हिडिओ नाही करत होते मी ऍक्च्युली मला दाखवायचं तुम्हाला. हे होतं गव्हर्नमेंट हॉस्पिटल दोडामार्ग. माझा जन्म या हॉस्पिटलमध्ये झाला आहे, गव्हर्नमेंट मध्ये झालाही नाही. 1993 माझा जन्म त्याच हॉस्पिटलमध्ये झालाय. आणि फायनली आम्ही पोहोचलो श्री जटार बाबा प्रसन्न. आणि हे बघा, हे मंदिर पहिलं मंदिर नाही. म्हणजे आता बांधकाम खूप केलंय. पहिल्यांदा इतकं नाही होतं. आणि तिथं काम चालू होतं त्यांचं, तितकं शूट पण मी नाही घेतलं. आम्ही गेलो, फुलं, हार, दीप सगळं असं केलं, पूजा केली आणि देवाला नमन केलं आणि आम्ही आलो. कारण त्यांचं काम चालू होतं म्हणून जास्त काही मी केलेलं नाही तिथं. देवा आमची जी इच्छा आकांक्षा मनात काही जे होतं ते सर्व सांगितलं देवाला. आणि साष्टांग नमस्कार घालून आम्ही आलो परत. आता खूप चांगलं केलं आहे मंदिर. म्हणजे मला खरंच वाटत नाही की पहिल्यांदा जेव्हा आम्ही छोटे आई घेऊन आम्हाला यायची येतं ना, ते अलगच होतं काहीतरी. खूप बदल केलेला आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला
जाताना सांगितलं होतं पूर्वाचार्याचं मंदिर ना ते हे, पण ते बंद होतं. तर आम्ही बाहेरूनच दिवा ठेवला, पाया पडून आम्ही आलो नमस्कार करून. तिथं पण बांधकाम चालू आहे. सगळं मंदिराचं बांधकाम चालू आहे. बरं आहे, चांगलं आहे. आणि इथं ह्याला माटणे म्हणतात. तर मी ना माझं बालपण इथं म्हणजे याच्या बाजूलाच आंबडगाव आहे ना, तिथं आमच्या मामाच्या घर तिथंच गेलं बालपण. मग आम्ही ना तेव्हा कपडे घेऊन इथं यायचो धुवायला. म्हणजे इथं पाणी वाहत होतं, आता सुकलं आहे सर्व. तिथून आम्ही इथं यायचो तेव्हा. अशा तऱ्हेने हा व्हिडिओ संपत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.